नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, जे काल आपण हे पिंक कलरचं अस्तर मी तुम्हाला कटिंग करून दाखवलं होतं, पेपर ठेवून कसं कट करायचं ते. आय होप की तुम्हाला ते सर्व समजलंच असेल. आणि मग म्हटलं तसं डायरेक्टच शिवायला घेण्यापेक्षा तुम्हाला हे पण सांगते की अस्तर आता ह्या मेन फॅब्रिकवर कट करून कसं घ्यायचं आहे ते थोडक्यात सांगणार आहे. हे काही एकदम इझी, जशाला तसंच हे करायचं. तरी पण कुणाचे डाऊट परत तुम्हाला येऊ नयेत आणि काही डाऊट राहू नयेत, त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर तो नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर बघा, मी इथं काय काय केलेलं आहे. जसं बसतं ना तसं अगोदर मी ठेवून घेतलेलं आहे. आणि ही काय आहे माझ्याकडची, ही बंद बाजू आहे, ही फोल्ड बाजू. आणि ही आहे ना, ही ओपन बाजू आहे. तर हे बघू शकतात व्हिडिओमध्ये, ही ओपन बाजू आहे. तर तुम्ही हे असंच ठेवायचं आहे आणि जसं बसतं ना तसं व्यवस्थित असं ठेवायचं आहे. आणि हा जो भाग आहे ना इथला, हा आपला मागचा भाग आहे, बॅक पार्ट. तर तो हा बंद बाजूच्या साईडने ठेवायचा आहे. मी तर असा ॲडजस्ट होतो ना म्हणून असा ठेवलेला आहे. तुम्हाला जर असंही ठेवायचं असेल, तुमच्याकडं कापड भरपूर असेल ना तर असंही ठेवू शकतात. पण माझं इथं असं ॲडजस्ट होत नव्हतं म्हणून मी काय केलेलं आहे, हे याला असं ठेवलेलं आहे. आणि हा हुक पट्टीचा भाग. थोडंसं हे माझं ब्लाऊज पीस आहे ना, ते थोडंसं लहानच आहे, त्यामुळे मी इथं ॲडजस्टमेंट करून असं ठेवलेलं आहे. तर बघा, ह्याचं आपण कटिंग करून घेणार आहोत. कट करताना काय करायचं आहे, थोडंसं साईडनं अर्धा अर्धा इंच तर एक्स्ट्रा सोडायचं आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल ना तर अर्धा अर्धा इंच नक्कीच एक्स्ट्रा सोडा, कारण ते शिवण्यात वगैरे थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं. त्यामुळे अस्तरच्या बाजूने अर्धा अर्धा इंच ठेवून द्या. पण आता मी इथं जिथे मला ठेवता येईल ना त्या ठिकाणी मी ठेवणार आहे. पण ज्या ठिकाणी आता शक्यच नाही ना, कारण हा ब्लाऊज पीसच तसा थोडासा लहान आहे, पण डिझाईन छान आहे म्हणून मी घेतलेला होता. तुमची जर चेस्ट साईज 34पर्यंत वगैरे असेल ना तर इझीच ह्याच्यात होऊन जातो. हे माझी 36मध्ये आहे, तरीही मी याच्यामध्ये ॲडजस्ट करणार आहे. आता काय करायचं, हे जशाला तसं सगळं कट करून घ्यायचं. याच्यामध्ये कुठंच काहीच वाढवायचं नाही किंवा काहीच नाही. हा बघा, हा आपला बॅक पार्ट झालेला आहे. आता हा गळा मी काय करणार आहे, शिवत असताना नंतर कट करून घेणार आहे. अगोदर काय करणार आहे, याला मी अशी इथं शिलाई मारून घेणार आहे आणि नंतरच तो कट करणार आहे. आत्ताच काही कट करायचा नाही. तुम्ही पण असंच करा. अस्तरचा फक्त गळा आहे ना ते तुम्ही कट करून घ्या आणि मेन ब्लाऊज पीसवरचं आहे ना ते काही कट करू नका, ते नंतर कट करा. बाकी हे पण सर्व आता काय करायचं, जशाला तसंच आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. तर बघा, हे आपण कट केलेलं आहे सर्व. तर इथं आपल्याला आता मी अगोदर बाही जोडून घेणार आहे. तर आता बाही जोडताना काय करायचं आहे, कारण ती एका साईडची होऊ शकते, त्याच्यासाठी आपण जसं कट केलेलं होतं ना हे अस्तर ठेवून, तसंच हे असं करायचं आहे. असं केल्यानंतर हे असं उचलायचं आणि हे खाली बघा, एक खालच्या साईडला गेलेलं आहे आणि एक वरच्या साईडला आलेलं आहे. मग त्याला काय करायचं, एकच मिनिट, इथं माझं हे कट करायचं राहिलेलं होतं हे आपलं जो. आता काय करायचं, ह्याला हे जशाला तसं घ्यायचं आणि इथं अशी शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, हा एक पार्ट आहे आणि हा एक आहे. आता एका साईडची बाही होणार नाही इथं, तर तुम्ही देखील असंच करा. आणि हे इथं ह्याच्या काठाने इथं शिलाई मारून घ्यायची आहे. हा ब्लाऊज पीस आपण कसा ठेवलेला आहे, सरळ आहे. सरळ बाजूवर आपण हे अस्तर ठेवलेलं आहे आणि असंच ठेवून आपल्याला काय करायचं, इथं स्टिच करून घ्यायचं आहे.
बघा आता आपल्याला ही बाही शिवून घ्यायची आहे. तर बाही शिवत असताना काय करायचं आहे, असं थोडंसं पाव इंच वरती किंवा अर्धा इंच वरती असं मी चॉकनं इथं ओढून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरच माझी शिलाई येणार आहे. तुम्ही देखील असंच करू शकता. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच उपयुक्त आहे, कारण आपलं ना मार्जिन कमी जास्त होतं त्यासाठी. तर बघा मी इथं तसंच केलेलं आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे. आता काय झालेलं आहे, ह्याला मला थोडासा ना पार्ट कमी पडलेला आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला पुढं दाखवतेच, कारण आपल्याला 1.5 इंच जे आपण शिलाईसाठी मार्जिन घेतलं होतं ना, त्यामध्ये ते जाणारच आहे. त्याच्यामुळं मी काही तिथं कपडा वगैरे काही जोडला नाही, तसंच राहू दिलेला आहे. आता शिलाई मारून घेतल्यानंतर त्यानंतर थोडेसे कट मारून घेतले आणि त्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग ही छान दिसणार आहे. आणि वरूनसुद्धा दाबटीप जर आपण दिली ना, तर वरून देखील तिथं काहीच दिसणार नाही. त्यासाठी दाबटीप नक्कीच प्रत्येक वेळेस तुम्ही देऊन घ्यायची आहे. त्यानंतर बाहीला हे मी सर्व अस्तर काय केलेलं आहे, जोडून घेतलेलं आहे. तुम्ही ही व्हिडिओमध्ये दिसतं ना, तशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. मग मी इथे दुसरी बाही पण तशा प्रकारेच सगळं अस्तर वगैरे त्याला जोडून घेतलेला आहे. तो व्हिडिओ स्किप केलेला आहे. तर बघू शकता तिथं बाही, आणि हे माझं थोडंसं जे अस्तर जास्त आहे आणि मेन फॅब्रिक कमी आहे ना, तर ते शिलाईमध्ये जाणार आहे. कारण हे माझंच आहे, त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. कस्टमरचा असेल तर तिथं थोडासा जॉईंट वगैरे द्यावं लागलं असतं, किंचितच आहे, काही नाही, शिलाई मार्जिनमध्ये जाईल ते. आता हा आहे प्रिन्स कटचा भाग आहे. तर हा कसा करायचा, जसं आपण बाहीला केलेलं होतं का तसंच, पण ह्याला काही म्हणजे ही करायची गरज नाही, अशी उलथून वगैरे घ्यायची गरज नाही. कारण याला फक्त आतल्या साईडने काय करायचं हे लावून घ्यायचे. त्यासाठी आपण प्रिन्स कटचे जे भाग आहेत ना, ते अगदी समोरासमोर ठेवलेले आहेत. आकार सेम आहेत ना, ते फक्त समोरासमोर ठेवायचे. त्याच्याहून तुम्हाला समजून जाईल. इथं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना, त्या प्रकारे तुम्ही हे ठेवून द्यायचे आहेत. आणि हे वरच्या बाजूनं नाही, तर ते आतल्या बाजूनं जोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जोडून घेतलेले आहेत. दिसतं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये, सेम तशाच प्रकारे. आता ह्याला आपल्याला काय करायचे आहे, शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे. आता मी इथं काय करणार, प्रिन्स कटला जो आपण आकार दिलेला होता ना, अर्धा इंच वाढवून घेतलेलं होतं, तेच इथं मी माझ्या अंदाजे अर्धा इंच ही केलेलं. तुम्हाला जर अंदाज समजत नसेल ना, तर तुम्ही नीट टेपनं अर्धा असं इंचावरती तिथं लाईनिंग करून घ्या, जेणेकरून तुमची शिलाई ॲक्युरेट येईल. आणि एका ह्याच्यावर आपण खडूनं ओढून घेतल्यानंतर दुसरं त्यावर पलटी करून ठेवायचं, जेणेकरून त्यावरसुद्धा आपल्याला अशी लाईन वगैरे करता येईल आणि ते आपल्याला शिवण्यासाठी सोपं जाईल. तर नवीन शिकणाऱ्यासाठी टिप्स, शिवत असताना काय होतं, आपलं अस्तर वगैरे इकडं तिकडं होतं किंवा मेन फॅब्रिक थोडंसं साईडला होतं. त्यासाठी काय करायचं, असं पिनअप वगैरे असतं ना, मार्केटमध्ये भेटतं, 5 रुपयाला पाकिट, 10ला वगैरे असतं. तर ते तुम्ही घ्यायचं आणि ते असं लावून व्यवस्थित, बॉल पिन म्हणतात त्याला, असं लावून व्यवस्थित असं शिवून घ्यायचं, जेणेकरून जास्त काही म्हणजे त्रास होणार नाही. असं शिलाई वगैरे मारून घेतल्यानंतर काय करायचं, ते पिनअप आहे ना आपण केलेलं, ते काढून टाकायचं आणि जो काही साईडचा कपडा आहे ना, तोही कट करून घ्यायचा आहे. शिलाई मारताना एक देखील क्रीज वगैरे असं येऊ द्यायची नाही, किंवा असं ओढल्यासारखं होऊ द्यायचं नाही, किंवा मध्ये असं पफ देखील क्रिएट होऊ द्यायचा नाही. बघा आता आपण प्रिन्स कटचा तर भाग अस्तरला जोडून घेतलेला आहे. आता आहे आपल्याला जो प्रिन्स कटला आपण भाग जो जोडतो का, हुक आहे पट्टीचा, तो आता घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, आपली जी मेन फॅब्रिक आहे ना, त्यावर असं सरळ ठेवायचं आणि थोड्याशा तिथं 2-3 बॉल पिनं लावून घ्यायच्या. कारण हा आपल्याला सगळीकडे शिलाई मारायची नसते, तर फक्त अगोदर आपल्याला गळ्याच्या साईडने पाव इंच चॉकने मी इथं ओढून घेतलेलं आहे आणि तेवढीच इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आता ते शिलाई मारून झाल्यानंतर काय करायचं, थोडंसं कपडा कट करायचा आणि कपडा कट केल्यानंतर थोडंसं त्याला कट देऊन घ्यायचे त्या साईडने गळ्याच्या. त्यामुळे काय होतं, व्यवस्थित असं छानही होतं. आणि कट व्हिडिओमध्ये दिसलं ना तुम्हाला, तशाच प्रकारे काय करायचं आहे, जो आपला आतला कपडा आहे ना, तो आपल्या मेन जे ब्लाऊज पीस आहे ना, त्याच्या साईडनं न करता अस्तरच्या साईडनं ठेवायचा. आणि त्याला एक दाबटीप देऊन घेतलेली आहे मी. दाबटीप देऊन घेतली का, वरून जर टीप द्यायची असेल, तुमची इच्छा असेल तर द्या,
नाहीतर देव होई नका असंही छान दिसतं, काही वाटत नाही, उलट फिनिशिंग छानच दिसते. याला ना कॅनव्हास पेपर वगैरे लावतात, ते देखील मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवून देईल की कॅनव्हास पेपर वगैरे कसा लावतात, तो कसा प्रेस करायचा आणि कसा चिकटला जातो ना, ते सुद्धा तुम्हाला मॅजिक त्याचं दाखवणारच आहे. आणि त्यानंतर मी असं हे व्यवस्थित सगळं शिलाई मारून घेतलेलं आहे आणि साईडचं काही कापड असेल ना ते कट करून घेणार आहे. सेम अशाच प्रकारे मी दुसरं देखील प्रिन्स कटचा भाग हा शिवून घेतलेला आहे हुकाय पट्टीचा. आता जो आपण प्रिन्स कटचा भाग आणि हुकाय पट्टीचा भाग जो आहे ना, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि बघा हे असं व्हिडिओमध्ये दिसतं ना तसं जोडून घ्यायचं आहे. वरचे दोन टोक काय करायचे, सेम धरायचे आहेत आणि हे जोडून घ्यायचं आहे. बघा हे वरचे दिसतात ना ते टोक एकदम सेम धरायचे आहेत जोडून. आणि हे इथं मिडल पॉईंटला जर तुम्हाला जास्त पोफ नसेल ना पाहिजे तर त्या ठिकाणी काय करायचं, थोडंसं आतल्या साईडने शिलाई घ्यायची आहे. आता हे दोन टोक मी सेम वरच्या साईडने आपल्याला प्रिन्स कटचा भाग हा जोडून घ्यायचा आहे. तर बघा मी इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अगदी थोड्या थोड्या अंतरावर मी असं हातानं धरत आहे आणि थोडंसं हे करून असं सावकाशपणे त्याला जोडून घेत आहे. कारण हा कसा एकदम सरळ नाही ना भाग, हा गोल राऊंडमध्ये असतो आणि तसंच आला पाहिजे. आणि कसं एकदम जर आपण करायला लागलोत का, जर आपल्याला जास्त सराव वगैरे नसेल, जर तसं शिलाई मारायला लागलो तर त्यामध्ये काय होतं, कपडा वगैरे असा अडकतो आणि ते नंतर व्यवस्थित दिसत नाही आणि कसं मेन फॅब्रिक पण कमी जास्त होतं मग ते दोन्ही पार्ट पण. त्यासाठी असं व्यवस्थित गोल असं जोडून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे ना त्या प्रकारे थोडंसं मध्यभागीच थोडंसं आपल्याला जड जातं, खाली काय नाही स्ट्रेट लाईन असते. तर बघा हा पोप तुम्ही बघू शकतात. आणि काय थोडंसं किंचित जर पाव इंच वगैरे असेल ना तर ते कट करून घ्यायचं. जास्त काही तिथं जास्तीचं काही म्हणजे फरक वगैरे जास्त नाही येऊ द्यायचं. बघा हा पोप छान झालेला आहे. तर अशाच प्रकारे मी आता दुसरं हे आणि इथं तुम्हाला सांगितलं होतं ना, इथं अर्धा इंच थोडीशी म्हणजे अर्ध्यापेक्षा आतून काय करायचं, मी इथं बघा तुम्हाला थोडीशी जास्त शिलाई आतून घेतलेली दिसत आहे. तर तशी जर आतून थोडीशी शिलाई घेतली ना, जर कुणाला एखाद्या मैत्रिणीला माझ्या पफ वगैरे आवडत नसेल ना तर ही ट्रिक छान आहे. मी तर तशीच वापरते, मला जास्त काही पफ वगैरे आवडत नाही. त्यासाठी असंच थोडंसं आतमधून घेते आणि त्यानंतर प्रत्येक ठिकाणी डबल टिप तर देऊन घ्यायचीच आहे. डबल टिप दिल्याने काय होतं, व्यवस्थित म्हणजे एक शिलाई निघाली तरी दुसरी निघणार नाही ना, त्याच्यामुळे परफेक्शन येतं तिथं. त्याच्यामुळे डबल टिप ही प्रत्येक ठिकाणी देऊनच घ्यायची आहे. आता बघा हा प्रिन्स कटचा भाग झालेला आहे. तर मी इथं त्याला हुकायच्या पट्टी बसवणार आहे. आता ही कशीची पट्टी आहे, हुकाची पट्टी. हुकाची पट्टी मी किती घेणार आहे बघू शकता, 2 इंच 2.5 इंच आणि वरती 1 लाईन एवढी आहे. तर आता ही कशी बसवायची ना ते तुम्हाला सांगणार आहे. आणि ही आयपट्टी थोडी मोठी असते. आयपट्टी कितीची आहे, 4 इंचाची आयपट्टी आहे. तर तुम्ही हे तसंच करा, एक 4 इंचाची आणि एक 2.5 इंचाची पट्टी काढून ठेवा ब्लाऊज कट करताना. जी उजव्या हाताला येते ती हुक पट्टी आणि जी डाव्या हाताला येते ती आयपट्टी असते. तर हुक पट्टी ही आपल्याला 2.5 इंचाची लावायची असते आणि आयपट्टी ही आपल्याला 4 इंचाची लावायची असते. तर असं करायचं आहे, कन्फ्यूज कुठंच होऊन जायचं नाही. तर असं केलं तर तुम्ही अजिबात कन्फ्यूज होणार नाहीत आणि तुमचा ब्लाऊज देखील लवकर शिवून होईल. आता मी ही फोल्ड करून याला लावली होती पट्टी सरळ कापडावर, सरळ जो आपले फॅब्रिक आहे ना त्यावर मी ठेवली होती, अशी दुमटून घेतली होती आणि ती लावलेली आहे. आता त्यानंतर त्याला मी दाब टीप देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे. आता काय करायचं, असंच नाही ठेवायचं, तर ही हुक पट्टी असल्यामुळे याला असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा झालं फोल्ड. आता आतमधून एक ह्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा एकदम फिनिशिंग सोबत आलेली आहे शिलाई. आणि वरी इथं गळ्याच्या इथं देखील काहीच चेंजेस झालेला नाही, आपण फोल्ड पट्टी करून घेतली होती त्यामुळे. आणि ही वरून पण बघू शकता तुम्ही, अगदी छान झालेला आहे. आता आपल्याला आयपट्टी लावून घ्यायची आहे. तर आयपट्टी ही आपली 4 इंचाची असेल.
आता हुकपट्टी काय केली आपण, वरच्या बाजूनं अशी खाली दुमडली, पण आयपट्टी ही आपल्याला आपला जो प्रिन्स कटचा भाग आहे आपण स्टिच करून घेतलेला तो असा ठेवायचा आहे उलटा, आणि उलट्या ह्याच्यावर काय करायचे, अशी पट्टी फोल्ड करायची. सेम पद्धत आपण जी मगाशी केली होती ना, सेम तशीच करायची आहे. आणि याच्यावर ठेवून असं व्यवस्थित याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना ही सरळ रेषेत मारून घ्यायची. आता काय करायचं, जो कपडा राहतो ना तो थोडासाच फक्त फोल्ड करणं इतका आतच्या साईडनं ठेवायचा आणि बाकीचा कट करून टाकायचा आहे. आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं. झालं. आता इथं काय करा, कात्रीच्या इथं कात्रीने असं कट करून घ्यायचं आहे. आता कट करून घेतल्यानंतर याला आपण जसं हुकपट्टीला फोल्ड उलटून घेतलं होतं ना, अगदी तसंच घ्यायचं आणि याच्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप ही अस्तरवर आली पाहिजे. आता ही दाबटीप घेऊन घेतली ना, तर त्यानंतर काय करायचंय, हे बघा. आता हे डायरेक्ट असं नाही आता फोल्ड करायचं. इथं काय करायचं, अगोदर इथपर्यंत एक वेळेस फोल्ड करून घ्यायचं. हे असं म्हणजे अर्धा ते पाऊण इंच अंतर असं फोल्ड करून घ्यायचं. आतून शिलाई मारायची आहे. आता ही एकदम काटोकाट शिलाई मारून घ्यायची नाही, कारण इथं जर आपण थोडंसं अंतर ठेवून हे केलं ना, आपण जेव्हा इथे हुकाईचे बटन आय करू इथे अशा प्रकारे, तर त्यानंतर ह्या साईडनं हे असं करून येणारच आहे शिलाई. हे बघू शकतात, हे असं या साईडने आपण घेणार आहोत. आणि नंतर इथं हुक घालताना आपल्याला हे थोडंसं इथला पार्ट उकलावा लागतो. त्यानंतर आता सेकंड पार्टमध्ये बॅक पार्ट मी हा स्टिच करून दाखवणार, तो तुम्ही नक्की बघा.